बघा 30 मिनिटं झालेली आहेत आणि केक पण आमचा व्यवस्थित झालेला आहे। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग्स 1394। आणि आज 14 फेब्रुवारी म्हणजेच आज व्हॅलेंटाईन डे आहे। आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करायला का वयाची मर्यादा नसते, लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणीही साजरा करू शकतो। आणि आज हा एकदम असा गोड दिवस आहे आणि याच गोड दिवसाचं औचित्य साधून चला आम्ही आज मस्तपैकी असा केक बनवूया। कम ऑन विल, लेट्स सेलिब्रेट व्हॅलेंटाईन। आज व्हॅलेंटाईन डे निमित्त मी 2 केक असे बनवणार आणि पहिल्यांदा मी पिंक कलरची केक बनवणार आणि हार्टचा कुकी कटर आहे ना, त्याने पहिली केक ती कट करणार आणि मग दुसऱ्या केक मध्ये ती ऍड करणार। म्हणून मी आज 2 केक बनवणार। पहिली केक बनवते त्याचं साहित्य दाखवते। बघा, 2 अंडी घेतलेली आहेत, अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि पिंक कलरचा फूड कलर घेतलेला आहे आणि व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे। त्याचे मी 4-5 ड्रॉप टाकणार पहिल्या केक मध्ये। आणि बेकिंग पावडर घेतलेली आहे, ती अर्धा चमचा टाकणार। बेकिंग सोडा घेतलेला तो अर्धा चमचा टाकणार। पाव वाटी दूध घेतलेला आहे आणि तूप घेतलेला आहे, ते 4 चमचे टाकणार त्याच्यात। 2 अंडी आहेत ना, ती पहिल्यांदा अशी फोडून घेऊया आणि एका बॉल मध्ये घालूया। त्याच्यात पिठी साखर ऍड करूया आणि व्यवस्थित असं फेटून घेऊया। बघा, 2 अंडी आणि साखर, पिठी साखर अशी व्यवस्थित अशी फेटून झालेली आहे आणि त्याच्यात आता आम्ही मैदा ऍड करूया। एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्यात अर्धी वाटी असा मैदा ओतूया आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि ते व्यवस्थित असं चाळून घेऊया। त्याच्यात 4 चमचे असं तूप घालूया। त्याच्यात 4 ड्रॉप असे व्हॅनिला इसेन्सचे घालूया। आणि आता त्याच्यात फूड कलर ऍड करूया, पिंक कलरचा। पुन्हा व्यवस्थित असं फेटून घेऊया। बघा, व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे। आम्हाला जरा थिक वाटतं म्हणून आता त्याच्यात थोडं आम्ही दूध घालूया। आता व्यवस्थित अशी याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। बघा, एकदम फ्लोई कन्सिस्टन्सी झालेली आहे। आता आपण साईडला ठेवूया। चूल आमची पेटलेली आहे आणि त्याच्यावर एक असा तवा ठेवूया आणि त्याच्यावर एक कढई ठेवूया आम्ही आणि त्याच्यात आतमध्ये असा स्टँड घालूया आणि 10 मिनिटांसाठी प्रीहीट करूया। एक केकचं टीन घेतलेलं आहे आणि त्याला आम्ही ब्रशने असं तुपाचं ग्रीस करूया। त्याच्यात एक बटर पेपर घालूया। त्याला पण तुपाचं असं ग्रीस करून घेऊया आणि त्याच्यात आम्ही हे पिंक कलरचं असं बॅटर ओतूया। आणि असं व्यवस्थित असं टॅप करून घेऊया। 10 मिनिटं झालेली आहेत, कढई पण आमची तापलेली आहे। आता त्याच्यात आम्ही ही केक बेक करायला ठेवूया आणि आता कढईवर हे झाकण ठेवूया। 20 मिनिटं अशी आम्ही बेक करून घेऊया। चुलीची फ्लेम अशी मीडियम ठेवूया। ती आम्ही चुलीवर बेक करायला 20 मिनिटांसाठी ठेवलेली आहे केक ना। ती होईपर्यंत आम्ही दुसऱ्या केकीचं साहित्य दाखवते आणि
ते व्यवस्थित फेटून वगैरे तयार करून ठेवते. त्याच्यासाठी साहित्य बघा, 3 अंडी घेतलेली आहेत, पाऊण वाटी मैदा घेतलेला आहे, पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे, कोको पावडर घेतलेली आहे पाव वाटी, व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे 4-5 ड्रॉप टाकणार, पाव वाटी तूप घेतलेलं आहे. त्याच्यात पाऊण वाटी पिठी साखर होते. तीन अंडी आणि पाऊण वाटी साखर अशी व्यवस्थित अशी फेटून झालेली आहे. आणि आता त्याच्यात आम्ही मैदा कोको पावडर ॲड करूया. पाऊण वाटी मैदा घातलेला आहे, कोको पावडर पाव वाटी, चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि व्यवस्थित अशी चाळून घेऊया. त्याच्यात अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालूया. त्याच्यात अर्धी वाटी तूप घालूया. आणि पुन्हा व्यवस्थित असं फेटून घेऊया. हे बघा व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे. आता त्याच्यात आम्ही ठीक आहे ना म्हणून दूध घालूया थोडं थोडं. आता आम्ही केक 20 मिनिटं झालेले ओपन केलेली आहे. आता त्याच्यात आम्ही टूथपिक घालून बघूया. क्लीन येते म्हणजे आमची केक झालेली आहे. आता ती आम्ही थंड व्हायला ठेवूया. हे दुसऱ्या केकीचं बॅटर पण व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे. आता आम्ही ही केक थंड 15 मिनिटं वाट बघूया. केक आमची व्यवस्थित अशी थंड झालेली आहे. आता साईडच्या कडा अशा सोडून घेऊया. बटर पेपर लावलेला आहे तो काढून घेऊया. आता हे कटरने असे हाड असे काढून घेऊया केकचे. बघा अशा प्रकारे आम्ही सगळे हार्ड असे काढून घेऊया. सर्व असे हार्डचे शेप आम्ही कट करून घेतलेले आहे. आता आम्ही पुढचा प्रोसेस करूया. केक टिनला आम्ही व्यवस्थित असं तुपाचं ग्रीस केलेलं आहे. त्याच्यात बटर पेपर पण घातलेला आहे. आता अर्ध हे बॅटर असं त्याच्यात ओतून घेऊया. व्यवस्थित असं टॅप करून घेऊया. आणि हार्ट शेपच्या ह्या कुकीज आम्ही काढलेल्या आहेत ना त्या अशा लावून घेऊया. हे बघा अशा व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या. व्यवस्थित अशा कुकीज लावून झालेल्या आहेत. आता त्याच्यावर पुन्हा असं बॅटर ओतूया. आणि व्यवस्थित असं बॅटरचं असं कोटिंग करून घेऊया. आता व्यवस्थित असं टॅप करून घेऊया. आणि कढई बघा चुलीवर तापलेली आहे. त्याच्यात पुन्हा हे असं 3 ठेवूया केकीचं बेक व्हायला. आता आम्ही 30 मिनिटं ठेवूया. बघा 30 मिनिटं झालेली आहेत आणि केक पण आमचा व्यवस्थित झालेला आहे. आता आम्ही टूथपिक घालून तो चेक करूया.
स्क्रीन येते बघा टूथपिक, म्हणजे आमची केक व्यवस्थित झालेली आहे. ती आता आम्ही उतरून थंड करायला ठेवूया. साईडच्या कडा अशा आम्ही सोडून घेऊया. आणि आता व्यवस्थित अशी आम्ही काढून घेऊया. त्याच्यावर बटर पेपर आहे तो पण काढून घेऊया. बघा अशा रीतीने आम्ही सगळे पीस मारून घेतलेले आहेत. आणि आता आम्ही एक एक असा पीस असा काढून घेऊया. ही बघा आम्ही व्हॅलेंटाईन डे निमित्त केक बनवलेली आहे. आणि एकदमच अशी सॉफ्ट फ्लफी झालेली आहे बघा. आणि आता मी तुम्हाला ही खाऊन दाखवते बघा. आणि त्याच्यात आम्ही पहिल्यांदा केक बनवलेली ना, त्याचा हार्टचा शेप घातलेला आहे, त्याचा पण व्यवस्थित कलर आलेला आहे. आणि बाजूने कोको पावडर टाकलेली, त्याचा पण व्यवस्थित कलर आला आहे. एकदमच छान झालेली आहे बघा. एकदमच अशी सॉफ्ट झालेली आहे हे बघा. आणि आता मी तुम्हाला ही खाऊन दाखवते. एकदमच छान झालेली आहे. आणि अशी तुम्ही घरी मुद्दाम केक बनवा. व्हॅलेंटाईन डेचं नुसतं निमित्त आपण कधी बनवून खाऊ शकतो. आणि मुलं पण आपली घरी खुश होतील. लहान मोठे सर्वजण असे आवडीने चहा बरोबर संध्याकाळची खातील. आणि अशी केक तुम्ही मुद्दाम करा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमची व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.